नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना या भारतरत्नाबद्दलचं काही माहिती हवी आहे किंवा ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी आणलाय आणि सर्वांसाठीच आहे. कारण भारतरत्न पुरस्कार हा भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. किती जणांना आतापर्यंत देण्यात आले, या वर्षी म्हणजे 2024 ला किती जणांना देण्यात आले, त्यांचं कार्यक्षेत्र कुठलं आहे हे आपण आज पाहणार आहोत. एक छोटासा व्हिडिओ त्यासाठी मी तुमच्यासाठी आणलाय. माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल आपण काय बघणार आहोत, कोणत्या पुरस्काराबाबत. तर भारत रत्न हा जो पुरस्कार, कारण आत्ताच त्याची घोषणा एक एक करून होत आहे. आपण आधी पाहिलं की पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मग सर्वात जो आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारत रत्न, त्याच्या घोषणा होत चाललेल्या आहेत. बरोबर आहे की नाही. यावर्षी किती जणांना, काही लोकांना असं वाटतं की काही ठराविक म्हणजे संख्या आहे, 3 जणांनाच द्यायचं असतं वर्षातनं, असं नाहीये. यावर्षी जास्तही लोकांना देण्यात आले. 2019 नंतर आता 2024 ला देण्यात आले. त्यामुळे आपण काय करायचंय, आपण हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहायचा. यामध्ये तुम्हाला खरोखर माहिती मिळेल आणि ही माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये, जी काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यात उपयुक्त होईल. चला सुरुवात करूया. सुरुवात कधी झाली? मुळात म्हणजे असाही प्रश्न पडू शकतो की तुम्हाला माहिती आहे का की हे पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाले. म्हणजे मी असं विचारतोय असं नाही विचारणार, भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली. तर ह्याचं उत्तर काय आहे? 1954. बरोबर आहे की नाही. 1954 ला भारतरत्न देण्याची सुरुवात झाली. आता ही ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला हे किती जणांना देण्यात आलं? 3 जणांना देण्यात आलं. ती नावं इथे मी तुम्हाला दिली आहेत. सी राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन, बरोबर आहे, आणि सी व्ही रमन यांना काय देण्यात आलं? भारतरत्न. म्हणजे ज्या वेळेलाची सुरुवात झाली तेव्हा हे 3 मानकरी होते. विशेष म्हणजे हे तिन्ही मानकरी तामिळनाडू या राज्याचे होते. तिन्ही मानकरी. त्याची माहिती पण तुम्हाला देतोय. आता सी राजगोपालाचारी हे काय सांगितलं मी तुम्हाला? तामिळनाडू राज्याचे. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ठेवायचा. असाही प्रश्न पडू शकतो की सी राजगोपालाचारी कोणत्या राज्याचे होते जे पहिल्या भारतरत्नाचे मानकरी होते. तर सी राजगोपालाचारी हे काय आहेत? तामिळनाडूचे. हे पश्चिम बंगालचे पहिले राज्यपाल. कळलं? कार्यकाळ काय आहे? 15 ऑगस्ट 1947, ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 21 जून 1948 पर्यंत ते पश्चिम बंगालचे पहिले राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे व भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर जनरल. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे स्वतंत्र भारतामध्ये काय झालं होतं? गव्हर्नर हे पद करण्यात आलं होतं, गव्हर्नर जनरल. त्याचे पहिले कोण होते? माउंटबेटन होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरे हे सी राजगोपालाचारी होते. पण भारतीय वंशाचं म्हटलं तर तुमचं उत्तर सी राजगोपालाचारी यायला पाहिजे. आणि गव्हर्नर जनरल म्हटलं तर माउंटबेटन. यांचा कार्यकाळ कधी होता? ते 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1949. का? कारण इथे काय केले आपण? संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात केली आणि तिथून हे पद काढून टाकण्यात आलं. बरोबर आहे. आणि हे दुसरे भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर जनरल आणि हे शेवटचे. याच्यानंतर गव्हर्नर जनरल पद काढण्यात आलं. भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ काय पाहिलं? 1950 ते 51. आणि मद्रास याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 10 एप्रिल 1952 ते 13 एप्रिल 1954 एवढ्या काळामध्ये मद्रासचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सी राजगोपालाचारी यांच्या बाबत महत्वाची माहिती आहे, प्रत्येकाने डोक्यात ठेवायची, लक्षात ठेवायची. त्यानंतर आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन. हे सुद्धा तामिळनाडूचे. राज्य कोणतं आहे? तामिळनाडू. बरोबर आहे की नाही. भारताचे पहिले उपराष्ट्रपती. याचा अभ्यास तुम्हाला सर्वांनाच म्हणजे हे तर मुळात माहितीच पाहिजे कारण शाळेपासून आपण वाचतोय. कार्यकाळ काय आहे? 1952 ते 62. त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आहे ना. त्यानंतर दुसरे भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ काय आहे? 1962 ते 67. आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आपण काय करतो? शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो ना, 5 सप्टेंबर. तेही सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सी व्ही रमन सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे की नाही. सर्वात महत्वाचं यांची ओळख काय आपल्याला? नोबेल पुरस्कार, रमन इफेक्ट. बरोबर आहे. तर हे सुद्धा तामिळनाडूचे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, सी व्ही रमन
यांना नोबेल पुरस्कार त्यांचा रमण इफेक्ट बद्दल 1930 ला मिळाला. म्हणजे पहिले जे मानकरी होते 1954चे, या सर्व मानकऱ्यांची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात, सध्या नाही तर आधीचे सुद्धा. आता आपण वळूया 2019चे. बरोबर की नाही. हे झालं 2000, आता 54चे. आता 2019चे भारतरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलं? कारण 2019 त्यानंतर आता 2024ला पुरस्कार देण्यात आले, त्यामुळे 2019चे सुद्धा विचारले जातील. आता या वेळेला कोणाला मिळाले? तर प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, आलं का लक्षात, आणि नानाजी देशमुख या 3 जणांना देण्यात आलं. बरोबर आहे. आता त्यापैकी प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगाल या राज्याचे आहेत. कितवे मानकरी? तर 46वे मानकरी भारतरत्नाचे. 13वे आपले भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 पर्यंतचा आहे. त्यानंतर त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2008 साली देण्यात आला. ही माहिती झाली आपल्या प्रणव मुखर्जी, जे आपले 13वे राष्ट्रपती होते आणि त्यांना भारतरत्न हा 46वा देण्यात आला. आता भूपेन हजारिका जे आहेत, यांचं राज्य कुठलं आहे? आसाम राज्याचे आहेत. बरोबर आहे. हे कितवे मानकरी भारतरत्नाचे? 47वे मानकरी. पद्मविभूषण त्यांना मरणोत्तर देण्यात आला 2012 ला. पद्मभूषण देण्यात आला 2001 ला. पद्मश्री देण्यात आला 2097 ला. आसाम रत्न देण्यात आला 2009 ला. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आला 1992 ला. आता अर्थातच पद्मविभूषण हे जर मरणोत्तर आहे, तर याचाच अर्थ भूपेन हजारिका यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे भारतरत्न. बरोबर की नाही. कारण 2019 आपण करतोय, विचार करतोय, आणि 2019 या वर्षी ज्या 3 भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याबद्दल, तर यांना जर विचारलं, म्हणजे याच्यापैकी कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारतील, भारतरत्न भूपेन हजारिका यांना पद्मभूषण कधी मिळाला, त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार कधी मिळाला, आसाम रत्न पुरस्कार कधी मिळाला, ते हे लक्षात ठेवा. हे सगळे वर्ष महत्वाचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. ओके. त्यानंतर नानाजी देशमुख जे आपले महाराष्ट्राचे आहेत. बरोबर आहे. हे 48वे मानकरी आहेत भारतरत्नाचे. कितवे? 48वे मानकरी. पद्मभूषण हा त्यांना मिळाला 1999. बरोबर आहे. सुरुवात सांगितली 1954. आतापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत किती मानकरी झाले? 47, 48 आणि 48, सॉरी 46, 47 आणि 48. 46वे प्रणव मुखर्जी, 47वे भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख हे 48वे आहेत. आता वळूया 2024 या वर्षी. 2024 भारतरत्न आतापर्यंत जे जाहीर झालेत ते किती जणांना? बरोबर आहे. कर्पूरी ठाकूर जे बिहार राज्याचे आहेत, लालकृष्ण अडवाणी दिल्ली. बरोबर आहे. त्यानंतर VP नरसिंहराव तेलंगणा, चौधरी चरण सिंह उत्तर प्रदेश राज्याचे, आणि 5वे जे आहेत हे MS स्वामीनाथन तामिळनाडूचे. ओके. चला बघूया 2024 चे सुरुवात ज्या वेळेला झाली, म्हणजेच पहिलं नाव जे 2024 ला भारतरत्नासाठी घेण्यात आलं होतं, जाहीर झालं, ते कोण होते? 19वे मानकरी कर्पूरी ठाकूर. हे बिहार राज्याचे 11वे मुख्यमंत्री 1970 ते 71 काळामध्ये होते. हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाईल की कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे आणि कितवे मानकरी आणि कितवे मुख्यमंत्री म्हणून होते, किंवा कार्यकाळ काय होता. त्यामुळे ह्या गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं. त्यानंतर दुसरे मानकरी हे पहिले झाले या वर्षाचे. दुसरे मानकरी लालकृष्ण अडवाणी याची घोषणा करण्यात आली, जे दिल्ली आहे. 50वे मानकरी भारतरत्नाचे, आणि 7वे उपपंतप्रधान होते, आणि शेवटचे उपपंतप्रधान हे पद निर्माण करण्यात आलं होतं ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला, आणि तिथपासून ते 7वे उपपंतप्रधान हे शेवटचे कोण झाले होते? लालकृष्ण अडवाणी 2002 ते 2004 या काळामध्ये. कोळसा आणि खाण मंत्री हे कधी होते? 2002 ते 2002, एकच वर्ष. आणि गृहमंत्री म्हणून 1998 ते 2000 या काळात ते काय होते? गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता तिसरी व्यक्ती कोण आहे? तिसरी व्यक्ती आहे PV नरसिंहराव.
बरोबर आहे. आता ही जी व्यक्ती आहेत हे मरणोत्तर आहे, कळलं? मरणोत्तर. 51 वय, 90 पंतप्रधान आहेत. हे मानकरी किती आहेत? 51, 90 पंतप्रधान 1991 आणि 1991 ते 1996. संरक्षण मंत्री आहेत 1993 ते 96, म्हणजे या काळात ते संरक्षण मंत्री म्हणून पाहिले. आणि भारताचे 90 पंतप्रधान 1991 ते 96. आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल, ज्या वेळेला अयोध्या म्हणजे आता राम मंदिर झालेलं आहे, त्या राम मंदिरात जे बाबरी मस्जिद आणि राम मंदिर यांचा जो कलह सुरुवात झाली, म्हणजे त्या काळात ज्या वेळेची सुरुवात झाली होती ते 1992ला जर विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कोण पंतप्रधान होतं? तर PV नरसिंह राव. हे लक्षात ठेवा. हे मानकरी आहेत 51 भारतरत्नाचे. चौधरी चरण सिंह हे पण मरणोत्तर आहेत, बरोबर आहे. 52 काय आहेत? हे 52 मानकरी आहेत. भारताचे 5वे पंतप्रधान, कार्यकाळ 1979 ते 1979, एकच वर्ष. 3रे उपपंतप्रधान, आलं लक्षात. अर्थमंत्री 1979, गृहमंत्री 1977 1978, 5वे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे 1970 ते 1970. म्हणजेच भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून ते होते, 3रे उपपंतप्रधान होते भारताचे, अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, गृहमंत्री सुद्धा पाहिले, आणि महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशचे 5वे मुख्यमंत्री, कार्यकाळ 1970 ते 1970, एकच वर्ष. हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता आपण काय पाहिलं होतं? 2 झाले. हे 3री घोषणा झाली होती, ही 4थी घोषणा, बरोबर आहे. आणि या वर्षाची आतापर्यंतची 5वी घोषणा करण्यात आली, MS स्वामीनाथन. सर्वांनाच माहिती आहे हे तामिळनाडूचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हरित क्रांतीचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते स्वामीनाथन. नुकतंच त्यांचं निधन झालं. यांना सुद्धा काय आहे? मरणोत्तर आहे. काय आहे? मरणोत्तर, बरोबर आहे. हे 53. याचा अर्थ आतापर्यंतचा आकडा लक्षात ठेवायचा. हा प्रश्न विचारला जाईल की आतापर्यंत किती जणांना भारतरत्न देण्यात आलेले आहेत, तर 53 हा आकडा लक्षात ठेवा. सांगू शकत नाही, अजूनही आकडा वाढू शकतो, घोषणा होऊ शकते, पण आतापर्यंतच्या जी घोषणा केली ती 53वी झालेली आहे. यांना पद्मश्री मिळालेला आहे 1967. रेमन मॅक्सेसे पुरस्कार यांना 1971ला मिळालेला आहे. पद्मभूषण जे आहे ते 1972ला मिळालं आहे. त्यानंतर वर्ल्ड फूड प्राइज 1987. पद्मविभूषण मिळाले 1989. आणि अधिकची माहिती मी देण्यासाठी तुम्हाला इथे काही नावं दिसत आहेत, म्हणजेच काय? पुरस्कार दिसत आहेत. तर स्वामीनाथन पुरस्कार, कळलं, 2024चा हा कोणाला देण्यात आलेला आहे? कंबोज यांना देण्यात आलाय. हे एकच टाईप झालंय खरं तर. स्वामीनाथन पुरस्कार 2024चा कंबोज, हे नाव लक्षात ठेवा. आणि PV सत्यनारायण यांना 2023चा. म्हणजे काय 2 लक्षात ठेवायचे मुद्दे तुम्हाला? 2 मुद्दे कुठले लक्षात ठेवायचे आहेत? तर स्वामीनाथन पुरस्कार 2023 हे सत्यनारायण यांना मिळाले, PV सत्यनारायण. आणि 2024चा विचारला तर तो कंबोज यांना मिळाले, कळलं, नुकताच दिलाय. आणि नॉर्मन बोरलॉग जो पुरस्कार आहे, जो इंटरनॅशनल, आलं लक्षात, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी हरित क्रांती आणली ते नॉर्मन बोरलॉग पुरस्कार स्वाती नायक यांना देण्यात आलाय. हे लक्षात ठेवा, ओडिसाचे आहेत ते. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वामीनाथन यांच्याबाबत तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला गेला तर हे महत्वाचे मुद्दे तुमच्याकडे असतील. हा अत्यंत महत्वाचा आहे 2023 आणि 24चा. तर हे लक्षपूर्वक वाचा, कारण काय कराल? कंबोज यांना 2023 मध्ये टाकाल आणि PV सत्यनारायण यांना 2024 मध्ये टाकाल. त्यामुळे लक्षात ठेवा, ओके. तर ही माहिती होती. आपण आतापर्यंत जे भारतरत्न आहेत, कारण बऱ्याच मुलांचा गोंधळ उडतो, तो गोंधळ उडू नये आणि त्या व्यक्तींबद्दल छोटीशी पण महत्वाची अशी मी माहिती आणली होती. आवडला असेल नक्कीच लाईक करायचं, दणदणीत करायचं, कारण असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक करणं गरजेचं आहे, कारण उत्साह वाढतो, बरोबर की नाही. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आणि आपल्या टिक्कर मराठी या चॅनलला
सबस्क्राईब करायचं. बरोबर आहे? कशी वाटली माहिती, अधिकची माहिती किंवा काही करायचं याच्यामध्ये, तर नक्कीच मित्रांनो आपल्या कमेंट्समध्ये सांगा. उत्साह म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी तुमचे जे काही विचार असतील ते ऐकण्यासाठी मी उत्सुकच असतो. त्यामुळे नक्कीच तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवा. काही आणखीन अधिकचं करायचं असेल याच्यामध्ये तर मी तुमचं नक्कीच सांगितलेलं जे आहे, जे तुम्ही सूचना सांगाल ते नक्कीच अंमलात आणण्याचे प्रयत्न करेन. तर आजसाठी आत्तासाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. जय हिंद.